नमस्कार मंडळी, मी आहे तुषार आणि आपल्या कोकण कल्चरच्या नवीन व्हिडिओमध्ये थेट कोकणातून पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे। तर आता कोकणामध्ये काजूचा सीझन चालू आहे आणि आपली काजूची छोटीशी फॅक्टरी आहे आणि काजू खरेदी तर चालू झाले आहेत, परंतु पुढे थोडीशी प्रोसेसिंग असते फोडण्यासाठी, ती आता सुरू झाली आहे। पाठीमागे बघताय सगळ्या काजू थोड्याशा घेतलेल्या आहेत, त्या टेम्पोत भरलेल्या आहे, ते आता वाळवण्यासाठी नेत आहे। हे बघा माणसं बघा, वाळवण्यासाठी माणसं पण मोठी घेतलेली आहे आम्ही सोबत। शिवम आहे, विधी आहे, दुर्वा आहे आणि विधी कुठे जातेस? कशाला? खाऊ खायला? कोण देणार आहे? आहे ना। आणि इकडे साईडला टेंगे टेंगे बघू शकता, टेंगे टेंगे टेंगे। काम तर काय करणार नाही, तोंडाची बडबड करण्यासाठी फक्त घेऊन जातोय। हे आता थोड्याशा भरल्या, कारण आमच्या घरून येताना चढ एक मोठा लागतो, त्याच्यामुळे जास्त काजू घेऊन घेता येत नाही। अजून एक ट्रिप टाकावीच लागणार आहे। डोळे बघ, अरे जबरदस्त टेंगेचे डोळे बघ, टेंगे सेम टू सेम। रेशनवरून आलाय भाऊ आपला दलप घेऊन। आता इकडे आमचा मस्त पैकी आपलं गावातलं वातावरण पण जबरदस्त असतं। इकडे सगळ्याच काजू आहे साईडून, आंबा पण सगळ्या काजू दोन्ही साईडून रस्त्याच्याच। तर अशी सगळी प्रोसेस असते, काजू नुसत्या फोडायच्या नसतात, सगळं सुकच्या घालण्यापासून सगळी खूप सारी प्रोसेस असते। आता वरती मस्तपैकी तापायला काजू टाकणार आहे। तर आता इकडे काजू सुकच्या घालायला सुरुवात केली आहे। हे बघा, साधारण 3 ते 4 उन्हं दाखवावी लागतात काजूला, म्हणजे कारण चीक असतो त्याच्यामध्ये, तो चीक जायला लागतो, त्याच्यासाठी साधारण 3 ते 4 उन्हं लागली ना की काजू एकदम खणखणीत होतात। त्याच्यानंतर फुटायला वगैरे मशीनमध्ये चांगले होतात। जर चीक असेल तर काजू पूर्णपणे अशा बारीक होतात आणि तुकडा जास्त होतो। अजून एक ट्रिप आणायची आहे, पोरं पण सगळी मदत करतायत काम करायला। हा बघा, एक हा हंबा तुंबा हंबा 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 हंबा। मोठी कामदार आली आहे विधी। ए तिकडे जाऊ नको विधी, चला इकडं, ए पटापट पटापट। तर बघा इकडे आहे ना मस्तपैकी वांग्याची झाडं लावलेली आहेत। इकडे वालाच्या आपल्या शेंगा आहेत, मिरची आहे गावठी, मस्तपैकी गावठ्या भाज्या आहेत खायला भेटणाऱ्या। वांगी पण मस्त लागले इकडे आतमध्ये। आता झालंय सगळं, आता निघालो खाली। ए चला ए। तरी बघा नानानी सुद्धा आपल्या मस्तपैकी घरासमोर खाण्यासाठी आपली गावठी भाजी सुद्धा लावलेली होती आणि आता त्याची तोड चालू केली आहे। ऑर्गॅनिक भाजी आहे बघा, वालाच्या शेंगा। एकदम आपल्याला भाजी हवी यायची, भाजीच्या मळ्यात काढायची आणि लगेचच भाजी बनवायची। मस्त दाखवाय वरती करा, काय एवढा झाला। आणि इकडे आहे आपली गावठी आहे की ही मिरची, बाजारी मिरची, लोणच्याला असते त्या टाईप आहे ना? हे बघा ही, हा। आणि इकडे आहे तो वांगी। संध्याकाळचे साधारण 6 वाजायला आलेत आणि बघा नानी इकडे आपल्या बैलांसाठी गवत काढतायत, अडवीवरती चढलायत, मस्त अडवी घातली बघा, बघायला बघा मस्त वाटते, एकदम सुंदर। आणि हा इकडे आपला आमचा लाजूलचा टप्पा। संध्याकाळचं वातावरण एकदम जबरदस्त असतं। तर अशा प्रकारे नानांनी मस्तपैकी आपल्या घराच्या समोर आहे ना ऑर्गॅनिक शेती केली, म्हणजे थोडक्यात भाजी केलेली आहे। जसं आपल्याला लागेल तसं संध्याकाळी मस्तपैकी थोडीशी भाजी काढायची आणि ताजी ताजी भाजी आपल्या शेतातलीच खायची। आणि आता काजू पूर्णपणे आमच्या झालेलं आहे सुकून, आणि यंदा आहे ना काजूचा रेट पण टाईट आहे। साधारण वेंगुर्ला बघितला तर 160 पासून खरेदी आहे रॉ काजूची, त्याप्रमाणे यंदा घराचा रेट पण वाढणार आहे। साधारण तुकडा पाकळी म्हटलं तर 800 रुपयापासून तरी साधारण असेल अंदाजे, आणि अख्खा घर बघितला तर 1000 पासून पुढेच। त्यामुळे यंदा कोकणातल्या काजू महागणार आहे।
बाहेरच्या काजू येतात, परंतु कोकणातल्या काजूची टेस्ट काही वेगळीच असते. त्याप्रमाणे आता एवढ्या खरेदी केल्या, अजून खरेदी करायच्या थोड्याशा बाकी आहेत. जर का व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा आणि बाय बाय.